नमस्कार मित्रो, आपलं कोकण आणि बराच कायच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील निवास तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रो, आता आपण आहोत ओळगावमध्ये, दापोली तालुक्यातील दापोली रोडवर असलेलं उंबर्ले गावापासून आतमध्ये असलेले हे गाव आहे। इकडे महाशिवरात्र 34वा महाशिवरात्रीचा महाउत्सव होता आणि काल महाशिवरात्र होती। मला काल यायला जमलं नाही, पण मी आज आलो आणि आज इथे असतो महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आणि हे इतर मंडळ आहे काशी विश्वेश्वर सेवा मंडळ म्हणून आहे ओळगावचं आणि त्यांच्याकडे आज महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि दरवर्षी महाशिवरात्र खूप मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरी केली जाते आणि त्याचे फुटेज आपण नंतर बघणार आहोत। पण आज सध्या आहे महाप्रसाद। आज इकडे माजी आमदारसुद्धा आलेले आहेत आणि महाप्रसादसुद्धा चालू आहे। आज पण यायला थोडासा उशीर झाला आहे, तरी पण आपण आलेली मंडळी बघूया। बऱ्यापैकी मंडळी असं तर हो, आपण आहोत दापोली तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या ओळगाव या निसर्गरम्य गावी। इथे काल महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला। या मंदिराची स्थापनेची कहाणी अशी आहे की 1988 साली मुंबईच्या ताडदेव येथील मंदिरातील गुरुवर्य साईदास रामचंद्र कदम बाबा यांच्या मार्गदर्शनाने सदरच्या ठिकाणी हे शिवमंदिर उभारले गेले आणि या मंदिराचा उद्घाटन सोहळा 12 फेब्रुवारी 1991 रोजी महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर श्री मधुसूदन करमरकर शेठ उंबर्ले यांच्या शुभ हस्ते झाले आणि या गोष्टीची माहिती 2015 साली या मंदिराला 25 वर्ष आले। त्यानिमित्ताने एक स्मरणिका प्रकाशित केली गेली होती आणि या स्मरणिकेत या गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे।
ज्यांच्यामुळे या गावात म्हणजे वळगावमध्ये आज जी ओळख आहे निर्माण ते आहेत आमचे कासेकर. आम्ही एकत्र काम केले बरेच दिवसापूर्वी आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांची इथे मंगेश दादा कासेकर आहेत, अविनाश दादा आहेत, मंदिर हे अविनाश दादा आहेत दुसरे. आणि मंगेश दादा कुठे? नमस्कार. मंगेश दादा नवीन अध्यक्ष नमस्कार. हे या मंडळाचे अध्यक्ष साहेब, स्वागत आहे आपलं. आणि हे आहेत लक्ष्मण कासेकर माजी अध्यक्ष. महोत्सव निमित्त इथे आलेले आहेत. ठीक आहे.